आता जेव्हा पीसीओडीचा हेअरफॉल असतो ना तो इतका सिव्हिअर असतो. म्हणजे वातप्रकृतीचा पेशंट आहे आणि पीसीओडी आहे तर आपल्याला ना लिटरली असे एक एक केस पडलेले दिसतात. आणि पित्त प्रकृतीचा पेशंट आहे त्याचा हेअरफॉल असेल तर पुंजकेच्या पुंजके बाहेर आलेले दिसतात. म्हणजे पेशंट असे हातात केस घेऊन दाखवायला येतात की मॅडम आज डोक्यावरनं आंघोळ केली, हे बघा एवढे केस आले. सो तो जो एक फॉल असतो ना खूप सिव्हिअर हेअरफॉल. म्हणजे लोकांना अशी भीती वाटते की अरे बापरे म्हणजे आपण बाळ तर होणार नाही ना, असं लिटरली त्या मुलीच्या मनात भीतीच येते की मला लगेच औषध द्या की इमिजिएट थांबलं पाहिजे. आता केसांची मुळं आपली जर घट्ट नसतील तर आपल्या केस गळतील ना. म्हणजे कुठेतरी ती आपण म्हणतो ना एक झाडाची पानं कशी ग्रीष्म ऋतूमध्ये गळतात चांगली नवीन येण्यासाठी, तसं जर त्या केसांना जर न्यूट्रिशन पोचतच नसेल या हार्मोनल इम्बॅलन्समुळे तर मग पहिलं हे सिम्पटम दिसतं की सिव्हिअर हेअरफॉल. म्हणजे आता हा वेगळा कसा ओळखायचा तू म्हणालीस तर बघ की पीसीओडीच्या पेशंटमध्ये कोंडा पण असतो. कोंडा असतो आणि ना केस असे ब्रिटल दिसतात. म्हणजे त्यांचा काळपटपणा कमी होऊन निस्तेज केस असतात पीसीओडी मध्ये. आणि दुसरं म्हणजे ना जर गळले तर नवीन येतात ना, तसं ते पीसीओडी मध्ये नवीन केस येत पण नाहीत. म्हणजे त्यांना खूप ग्रोथला वेळ लागतो. म्हणजे तिथे नवीन केस येण्यासाठी त्यांचा वेळ जातो. सो केस गळणं हे एक मेजर सिम्पटम आहे आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की हे पीसीओडीचं आहे. कारण जरा जरी हात लावला तरी 4 केस खाली आलेले असतात.